कशाला घाबरतेस कशाला? एवढा मोठा फोबिया तुला? प्लीज सबस्क्राईब. केक पाठवला गेलाय, तो गेस करायचा ह्याला कोणी पाठवलाय. दॅट्स द टास्क फॉर टुडे. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मागचा व्लॉग जर तुम्ही बघितला असेल टफ क्रिकेटवाला आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आज माझा वाढदिवस आहे, तर काल केक कटिंग वगैरे झाली आहे. काल रात्री म्हणजे आजचा दिवस जेव्हा चालू झाला तेव्हा केक कटिंग वगैरे केलेली. तो शॉर्ट बघून या पहिला, मग तुम्हाला पुढचं सांगतो. मस्त घरच्यांनी केकची वगैरे सोय केलेली, सरप्राईज असं दिलेलं. तर सकाळचे 11:15 झालेले आहेत. तर मी एका खास व्यक्तीसोबत बाहेर पडलो आज डेटवर. ही माझी खूप लाडकी व्यक्ती आहे, त्यासोबत मी आज डेटवर बाहेर पडलो आहे. बघू, दाखवतो तुम्हाला पुढच्या शॉटमध्ये कोण व्यक्ती आहे ती. तर जे तुम्हाला मागच्या फ्रेममध्ये मी बोललो की मी एका खास व्यक्तीसोबत आज डेटवर आलो आहे, तर ती व्यक्ती ही आहे. बड्डेच्या दिवशी हिच्यापेक्षा अजून चांगली व्यक्ती असू नाही शकत, तिच्यासोबत मी डेटला जाऊ शकतो. बस आता पुढे कुठे जाऊया? देवदर्शन तर झालं, शॉपिंग. मधल्या दिवशी जेव्हा आपण शिवाजी पार्कला येतो आपल्या, तर किती शांत वाटतं. मस्त असे मॅचेस चालू असतात आणि एवढी गर्दी पण नसते, एकदम निवांत वाटतंय. या व्यक्तीला अशा बंदवाल्या लिफ्टची खूप भीती वाटते. कशाला घाबरते? मी आहे ना, उगीच घाबरते. उघडणार केव्हा? एकदम नर्वस रिएक्शन. उघडलं बघ. काय झालं एवढं? कशाला घाबरतेस कशाला? एवढा मोठा फोबिया तुला? ऍक्च्युली ही पूर्ण स्टीलची बंद असते, त्याचीच भीती वाटते. अशी जाळी जाळीची नाही भीती वाटते. आलो आहे पॅन्टलून्समध्ये, थोडीशी शॉपिंग करतो आणि मग भेटू. मम्मी बोलते की तुम्ही लोक ही सगळी दुनियादारी कधी करतात? तर आता मागे नथिंग बट चिकन होतं, तो नवीन एक शॉप उघडला आहे अस्वादच्या समोर. तर मी तिला सांगतच होतो की इकडे सगळं असं रेडी टू ईट वगैरेवाले आयटम असतात, मॅरिनेट केलेले. तर काय बोललीस मला? तुम्ही लोक दुनियादारी कधी करतात? आम्ही एवढं फिरतो तरी आम्हाला माहित नाही. अरे मम्मी, आमची पिढीच तशी आहे. म्हणजे पिढी आयतं आपलं शिजवलेलं खायचं, काय टाकतात काय आणि माहिती नाही. असं काही नाही, चांगलं पण असतं. असतं कधीतरी ठीक, पण तू एवढा एक्सपिरियन्स सारखा बोललास, एकदम एक्सपिरियन्स होल्डर आहेस. आता तुम्हाला तर माहीत आहे आपली पिढी फुल मॅगीवाली आहे. या लोकांना मॅगी पण चालत नाही. कधी वन्स इन द ब्लू मून ठीक आहे, मॅगी पण काय म्हणजे ठीक आहे. हां चल, एकदमच हे असेल तर. गंगाविहारकडे आपण लंच करायला आलो आहे. 1 वाजत आला आहे. मम्मी बोलली आज तरी लवकर येऊ. आलो आहे, मस्त लंच वगैरे करूया, पेटपूजा करूया. स्टार्टर घेणार, सूप घेणार, काय सूप एवढ्या गरमी तू पिशीस? अरे बाळा, मला नको. एक काम कर, स्टार्टरमध्ये काहीतरी मागे आणि आपल्याला पनीर शिवाय काय सुचत नाही. आज गुरुवार पण काहीतरी थोडं पेटपूजा करूया. हा गरमीचा काय बोलतात, गरमीची एनर्जी ड्रिंक छास. चेस ऑल दी बेस्ट. चेस ऑल द बेस्ट. कशाला? थंड 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 कूल कूल. आणि पुन्हा बाहेर गेला हीट होणारच आहे आपल्याला. छान आहे. गरमीमध्ये छासची मजाच वेगळी आहे, असं एकदम असं इन्स्टंट रिलीफ. मम्मी बोलते की काय कॉम्बिनेशन मागवलं आहे, की छास पण पितो आहे आणि चायनीज स्टार्टर पण खातो आहे. पण गरमीसाठी हे मॅन्डेटरी आहे आणि जिभेच्या चवीसाठी हे मॅन्डेटरी आहे. बरोबर ना? चव महत्त्वाची.
तुला काय वाटतं गरमीचं हे महत्वाचं की जिभेची चव महत्वाची? तुझ्यासाठी जिभेची चव, गरमी नंतर. मस्त असं जेवण झालेलं आहे दुपारचे 2 वाजले आहेत. निघालो आहे मावशीकडे जायला आणि हे आपल्या हायवेवर एक लक्झरीला हे मस्त टोचन चालू आहे. गरमीचं वातावरण आहे म्हणा, पण गेले जे हीटवेव्ह चालू होते गेल्या काही दिवसांमध्ये त्या कम्पेअर्ड आज असं एवढं हीट लागत नाही आहे. तर आपण मस्त असं हाफ टी शर्ट घालून फिरतो उन्हात, स्किन अशी मस्त टॅन होते. ठीक आहे, चालायचं. इतर वेळेला असं मध्येच निघायला भेटत नाही, ऑफिसला असतो आपण या टायमाला. पण आज कशी आपण मस्त सुट्टी घेतली आहे, तर फिरतोय मम्मीसोबत. मी फुल फिरतो आहे. आज मंदिरात गेलो, शॉपिंगला गेलो, जेवायला गेलो, आता मावशीकडे चाललो आहे. मस्त माझी मजा मस्ती चालू आहे. दुसरा केक कापतोय आजच्या दिवसाचा. पहिला काल मम्मीने कापला, म्हणजे मम्मीने आणलेला मी कापला, मम्मीने नाही कापला. हा दुसरा आहे. ठीक आहे. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Bharat. Happy birthday to you. हे घे. ही माझी सर्वात लहान बहीण स्तुती. थोडा कॅमेरा खाली कर. स्तुती ही पण माझी एक सबस्क्रायबर आहे. आणि ही माझी 3 नंबर बहीण सौम्या, ही पण आहे आपली एक सबस्क्रायबर आहे. ही माझी मावशी, माझी खूप लाड करते. कधी असं मला ऑफिसच्या जवळ जाते माझ्या, तर कधी अचानक भयानक मी भूक लागली की डायरेक्ट दुपारी इच्छा घरी. निघालो आहे मावशीच्या घरातून सांताक्रूजवरनं. आता थोडं घरी जाऊया. संध्याकाळचे 4:33 झालेत. मस्त वाटतं असं बड्डे. असं कालपर्यंत काय प्लॅन नव्हता की मी बड्डेला काय करणार काय नाही, पण अचानक सकाळी उठलो, मम्मीला बोललो चल जाऊया मंदिरात वगैरे, जाऊया फिरूया, शॉपिंग वगैरे करूया मस्त. मग बाहेरच जेवलो. मग मावशीकडे पण आलो, तिला पण भेटलो. बरेच दिवस तिला भेटलो नव्हतो. तिला पण बरं वाटलं की वाढदिवसाच्या दिवशी मी तिला भेटलो. आता जाऊया घरी. थोडं संध्याकाळी वेगळे प्लॅन्स आहेत आपले. मित्रमंडळी येणार, सगळे कामाधंद्याला आहेत आज. आपलं तर काय आपण सुट्टी टाकली आहे, ते लोक आहेत वर्किंग. संध्याकाळी बघूया त्यांना भेटून. संध्याकाळचे 7:45 झालेले आहेत. आपण आता वरळीला आहोत, समर्थच्या घरी चाललो आहेत. तिथे माझा कॉलेजचा ग्रुप जो आहे तो भेटणार आहे मला. सगळे गेट टुगेदर आहे छोटासा माझ्या बड्डेच्या ओकेजनवर. सगळी थोडीशी गप्पा गोष्टी चालणार, थोडा टाईम केक कटिंग वगैरे करणार. समर्थच्या घरी आलो आहे. हे सगळं आल्याला लावलं आहे या माणसाने. ते बोलतात ना की आपले जे लहानपणीचे मित्र असतात ना, तेच सगळ्यात जास्त असे कलाकार असतात. एक आज चेंज करायला गेलाय. एक ही आहे यूट्यूब पे ऐसा है. या पोरीला वाटतं यायचं नाहीये फ्रेममध्ये. काय झालं, आवडत नाही आणि केक पाठवला गेलाय, तो गेस करायचा ह्याला कोणी पाठवलाय. दॅट द टास्क फॉर टुडे. बोलतोय कोणीतरी केक पाठवलाय. कोण भेजे हेल्प तो कर मेरी टीम में. मुली आपल्याला केक पाठवला तर मम्मी जाईल, मम्मी माझी हे बघेल, खुश होईल. वी आर डाऊन फ्रॉम 15 ऑप्शन्स टू 14. हा आलाय आपला लाडका समर. मेरे को स्पेलिंग नहीं आ रहा था का, तो मैं उसको बोला बाबा. मैं तो राइडर लिखवाने का सोचा था. प्रोफेशनल राइडर होगा, इज्जत निकालना होता है. अच्छा वो ब्लॉग. तिसरा केक कापला आजच्या दिवसाचा. तो गॅस वाला केक आहे हा. गॅस वाला केक. हा केक गॅस पण करायचा. हा केक गॅस करायचा कोणी दिलाय. माझा तुला दिला. हे समोर बना व्हिडिओ बना. हाँ मस्त है रे. ये देख. और ये 3 नहीं लावणार मला भूक आहे. ये 3 लेयर वाला केक. रेड वेलवेट, डच ट्रफल आणि चीज. सेम. यार ऐसे बोल दिया तो अभी मेरे को खाने का मन किया.
मस्त आहे अजून बरोबर. हाँ यार बहुत अच्छा केक है Thank you. रेड वेलवेट इज समथिंग न्यू कमेंट में गेस करो गाइस किसने भेजा है. काकू गेस करा कोण. माझा पदर पडला. अरे तेरा ये यम्मी प्लीज सबस्क्राईब. बाकीची पोरं बसले तिथे. असा केक पुसतोय बघा. आई एवढा डाईटवर आहे पण फक्त एवढाच खाल्लाय. जैसे को वेफर्स झालंय केक वगैरे कापून. आपण जातो आहे. मम्मी डॅडी थांबलेत माहिती दुसऱ्या ठिकाणी. तर या लोकांना एकदा बाय करूया आपण. बाय कलर. बाय गाईज. हॅपी बर्थडे. थँक्यू. हॅपी 25 इयर ऑफ फ्रेंडशिप. 25 झाले. टेन्शन पण येतं आता 25 आली तर. बाय नेहा. बाय भक्ती. ही माझी सगळ्यात लाडकी मैत्रीण आहे. ही कॉलेजच्या टाईमपासूनची आहे. आलो इथली फॅमिली. मम्मी आताही भेटला. माझा आजचा डे. हिला पण तुम्ही भेटलाय ब्लॉगमध्ये. बहिणाबाई आमची. हे माझे रात्रीचे 11:15 वाजले. झाले. आजचा दिवस छान होता. जेवण वगैरे झालं. मित्रांसोबत टाईम झाला. मम्मीसोबत टाईम झाला. पप्पांसोबत टाईम दिला. बहिणीसोबत दिला. फॅमिली टाईम झाला. बेसिकली सगळं झालं आहे. सगळ्यांना भेटलो वगैरे. मजा मस्ती केली. खूप बोलतात ना आजचा एक गमतीशीर दिवस होता. सगळ्यांनी माझ्यासाठी जे सरप्राईजेस वगैरे दिले ते पण मला आवडले. तुम्ही लोकांनी ज्यांनी मला विश वगैरे केलं तुमचं पण धन्यवाद. छान गेला. यावर्षीचा बड्डे हा चांगला गेला. आणि हा पहिला बड्डे आहे माझा यूट्यूब चॅनल ओपन केल्यावर. तर जे माझे बाकीचे सबस्क्रायबर आहेत तर त्यांना सुद्धा एकदा धन्यवाद. संपवतो ब्लॉग इथे. खूप थकवणारा दिवस होता आजचा. फिरतोच आहे सकाळपासून. आता एक शेवटचं चाललो. एक आईस्क्रीम वगैरे खाऊ जाऊ घरी. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.